कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पोकलँड जेसीबी आणि कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं नाले सफाई करण्यात येते. या कामाला 1 मार्चपासून सुरुवात करण्यात आली आहे. आज अखेर शहरातील नाले सफाईमधून 578 टन गाळ उठाव करण्यात आलाय. शहरातील सर्वच लहान मोठ्या नाल्यांची सफाई करण्यात येते. यासाठी 60 कर्मचाऱ्यांमार्फत 476 लहान नाले जेसीबीच्या सहाय्यानं 236 मध्यम नाले आणि चॅनेल सफाई करण्यात येते. यामध्ये 2 जेसीबी मशीनद्वारे कनाननगर, फुलेवाडी रिंग रोड, शिवशक्ती कॉलनी, अहिल्यादेवी होळकर नगर, ठोंबरे मळा, वाटोळे मळा, कसबा बावडा, सुर्वेनगर, टाकाळा, बिरंजे पाणंद, विक्रमनगर, शास्त्रीनगर, सुभाषनगर, रामानंद नगर, कात्यायनी कॉम्प्लेक्स अशा 82 नाल्यांच्या सफाईचे काम पूर्ण करण्यात आलंय. तर मनुष्यबळाद्वारे चंद्रेश्वर, रंकाळा स्टँड, रंकाळा तलाव, सानेगुरुजी वसाहत, कसबा बावडा, शुगर मिल, फुलेवाडी रिंग रोड, कसबा बावडा पूर्व, सदर बाजार, रमणमळा, नागाळा पार्क, शास्त्रीनगर, राजेंद्रनगर, नेहरूनगर, राजारामपुरी, मातंग वसाहत, दौलतनगर, यादवनगर, मंगेशकर नगर, सिद्धाळा गार्डन, साळोखे नगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, सुर्वेनगर आणि हनुमान मंदिर परिसर या 44 प्रभागातील 252 चॅनेलची सफाई पूर्ण करण्यात आली आहे. मोठ्या नाल्यांची सफाई करण्यासाठी 2 पोकलँड मशीनद्वारे जयंती नाला ते गाडी अड्डा आणि लक्ष्मीपुरी इथल्या नाल्यांची सफाई सुरू करण्यात आली आहे. येत्या जूनपर्यंत सर्व काम पूर्ण होईल असा विश्वास आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी व्यक्त केला आहे. 1 तारखेनंतर चालू आहे. गेल्या 5 ते 6 दिवसात सरासरी 450 ते 500 टन होईल इतका गाळ ओढ्यांच्या मधून काढण्यात आलेला आहे. तो गाळ पूर्णतः सुकल्यानंतर इथून कळंब्याला तिथं महापालिकेच्या रिकाम्या जागेमध्ये शिफ्ट करण्यात येणार आहे. सदरची मोहीम साधारण जूनच्या 15 तारखेपर्यंत चालू राहील असे अपेक्षित आहे. सरासरी गेल्या वर्षी 17,000 टन गाळ काढला होता. यावर्षी पण गाळाचं प्रमाण पाहिलं तर तेवढाच गाळ काढण्यात येईल अशी शक्यता आहे. सध्या तरी मोठ्या स्वरूपातील गाळ काढण्यासाठी 2 पोकलँड मशीन चालू आहेत. आणखी यंत्रणा वाढवण्याचे प्रस्तावित आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतर सदरची यंत्रणा अधिक जोमानं काम करेल आणि जूनपूर्वीच गाळ काढण्याचं टार्गेट पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.